लगेच एक 2 मिनिट वगैरे आहे का चालू झालं का फोटो चालू होईल नाही चालू आहे ना चालू झालं का हो तर या प्लांट ग्रोथ आणि मिनरल न्यूट्रिशन मध्ये आपण 2 हार्मोन याच्यामध्ये संपवले पहिलं संपवलं ऑक्सिन दुसरं संपवलं जिबरेलिन्स आता आपल्याला यातलं एक तिसरं महत्त्वाचं हार्मोन संपवायचं आहे दॅट इज कॉल्ड द सायटोकायनिन तिसरं महत्त्वाचं हार्मोन आपल्याला संपवायचं आहे दॅट इज कॉल्ड द सायटोकायनिन सायटोकायनिन इन शॉर्ट नोन एज द CK सायटोकायनिन इन शॉर्ट नोन एज द CK आता याची वैशिष्ट्य काय दिस इज द अगेन प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणजे हेही हार्मोन जे आहे हे प्लांटची वाढ करण्यास जबाबदार आहे जसं ऑक्सिन आहे तसं जिबरलिन आहे तसंच या ठिकाणी हे सायटोकायनिन आहे याच्यामुळे वनस्पतीची जी वाढ आहे ती वनस्पतीची वाढ याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्याने याचं काम जर आपण बघितलं तर सायटोकायनिन इज द रिस्पॉन्सिबल हार्मोन फॉर द सेल डिव्हिजन मी आधी सुरुवातीच्या लेक्चर मध्ये सांगितलं की 5 हार्मोनची ठळक वैशिष्ट्य लक्षात ठेवायची ऑक्सिन रिस्पॉन्सिबल फॉर सेल इलॉंगेशन जिबरलिन रिस्पॉन्सिबल फॉर स्टेम इलॉंगेशन तसं सायटोकायनिन रिस्पॉन्सिबल फॉर सेल डिव्हिजन इथिलीन रिस्पॉन्सिबल फॉर फ्रूट रायपनिंग आणि राहिलं आता शेवटचं ऍब्सिसिक ऍसिड दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍब्सिशन अँड द सीनेसन्स लक्षात तसं याच्यामध्ये याचं नाव लक्षात घ्या सायटोकायनिन इट इज द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर द सेल दुसरं या हार्मोनची जी काही डिस्कवरी किंवा जे काही नाव त्याला दिलेलं आहे ते दिलेलं आहे ह्या बेंथाम नावाच्या सायंटिस्ट बेंथाम नावाचा जो काही सायंटिस्ट आहे सॉरी लेथाम नावाचा जो काही सायंटिस्ट आहे या लेथाम नावाच्या सायंटिस्टने या ठिकाणी सायटोकायनिन ही नावाची जी टर्म असेल ती पहिल्यांदा याच्यामध्ये या ठिकाणी डिस्कवर केली याची डिस्कवरी सुद्धा ऍक्सिडेंटल आहे स्कूग आणि मिलर नावाचे जे काही 2 सायंटिस्ट होते हे काय करत होते तर हे टिश्यू कल्चरचं एक्सपेरिमेंट करत होते टिश्यू कल्चरचं एक्सपेरिमेंट म्हणजे उती संवर्धन म्हणूया ते उती संवर्धनाचं एक्सपेरिमेंट टोबॅको प्लांट वर करत होते तंबाखूचं जे काही झाड आहे त्या तंबाखूच्या झाडावर या ठिकाणी ते एक्सपेरिमेंट करत होते म्हणजे तंबाखूच्या झाडाचं उती संवर्धन आणि वनस्पती तयार करायचा त्यांचा प्रयत्न चालू होता त्यासाठी त्यांनी त्या झाडाच्या भागातल्या काही सेल्स वेगळ्या केल्या होत्या आणि त्यांना याच्यामध्ये या ठिकाणी असं करायचं होतं की लवकरात लवकर याच्यापासून कॅलस कसा तयार होईल आणि त्यासाठी त्यांनी काय केलं होतं त्याच्यामध्ये कोकोनट वॉटर जे असेल ते याच्यामध्ये या ठिकाणी त्यांच्या कल्चर मीडियम मध्ये ऍड केलं आणि त्यांना याच्यामध्ये जो काही कॅलस जो असेल तो कॅलस याच्यामध्ये या ठिकाणी फास्टली म्हणजे न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट त्याला बघायची टोबॅकोच्या सेल पासून टोबॅकोचं प्लांट करायचं होतं त्याची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट कंप्लीट करण्याच्या प्रयत्नात त्यांनी कोकोनटचं जे वॉटर असेल किंवा कोकोनट आपण म्हणजे पाणी शहाळा म्हणतो किंवा कोकोनट घ्यायचं त्याचा ज्यूस करायचा म्हणजे ते खोबरं असेल ते किस करून आपण त्याचं पाणी त्याचं लिक्विड करतो ते जे आहे ते जेव्हा त्यांनी त्याच्या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये टाकलं त्यांच्या असं लक्षात आलं की जिथं खूप चांगल्या प्रमाणामध्ये कॅलस तयार झाला आणि मग त्यांनी एक निष्कर्ष असा काढला की हे जे टाकलेलं हार्मोन आहे म्हणजे हा जो पदार्थ आहे त्या पदार्थामध्ये काहीतरी आहे आणि ते पदार्थ म्हणजे सायटोकायनिन आहे कारण तिथं इतकी सेल डिव्हिजन फास्ट झाली होती आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की दिस इज द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर द सेल डिव्हिजन तर हा एक भाग याच्यामध्ये या ठिकाणी त्यांनी सांगितलं केमिकली त्यांनी या सायटोकायनिनला नाव दिलं होतं कायनेटिन हे त्याला एक नाव दिलं की कायनेटिन नावाचा सबस्टन्स आहे म्हणजे कोकोनटचं जे एंडोस्पर्म आहे कोकोनटचं खोबरं जे आपण खातो
त्याला एंडोस्पर्म येतो. जे सॉलिड एंडोस्पर्म नंतर झालं असतं, अगोदर जे शाळ आहे ते लिक्विड एंडोस्पर्म, आणि तेच आपण याच्यामध्ये पित असतात, नंतर ते सॉलिड झालं की खात असतो. त्याच्यामध्ये हा सेल डिव्हिजन जबाबदार असणारा हार्मोन आहे सायटोकायनिन, आणि त्याचा हा प्रकार म्हणायचा कायनेटिन. तर हा एक प्रकार याच्यामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या. केमिकली हे काय? केमिकली सायटोकायनिन किंवा कायनेटिन म्हणजे 6 परफ्युरिल अमायनो प्युरिन आहे. 6 परफ्युरिल अमायनो प्युरिन हे याचं या ठिकाणी केमिकल कंपोजिशन तुम्ही म्हणू शकता. So chemically cytokinin mainly consists of 6 perfuryl aminopurine. म्हणजे याचं थोडक्यात हे केमिकल कंपोजिशन असं याच्यामध्ये या ठिकाणी म्हणूया. मग प्लांट मध्ये साधारणपणे त्यांचे असं लक्षात आलं की नॅचरली 6-7 प्रकारचे सायटोकायनिन त्यांना सापडले. कोकोनट मध्ये सापडलं, काही मेज आहे त्या मेजच्या प्लांट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात सापडलं, आणि मेजच्या प्लांट मध्ये जे सापडलं सायटोकायनिन त्याला त्यांनी नाव दिलं होतं झियाटिन. बघा तुम्हाला लक्षात येत असेल की शेतकरी जे तुम्ही शेतात बघता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की आपण ऊस आणि जर समजा मेज म्हणजे मका एकदम लावली तर सगळ्यात फास्ट वाढ कशाची होते? मक्याची झाली असते. या असून ऊस उगवून येईपर्यंत महिनाभरात एवढा साधारण उगवून येतो, तेवढा वेळ ते 4-5 फुटापर्यंत मक्याचं प्लॅन गेला. दोघांची लागवड आपण एकाच वेळेस केली. पण मका का फास्ट वाढते? तर मक्यामध्ये झियाटिन नावाचं काय हे सायटोकायनिन, आणि त्यामुळे इतकी वाढ फास्ट होत असते की त्याची साधारणपणे तासाला काही 20,000पेक्षा जास्त सेल तयार होत असतात. 24 तासामध्ये काही त्याची संख्या इतकी सेल डिव्हिजन वाढली असते. आणि असं झियाटिन नावाचं त्यांनी याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं. असे वेगवेगळे आहेत. मग कोकोनट मध्ये सापडणार हे या ठिकाणी कायनेटिन आहे, मेज मध्ये सापडणार हे झियाटिन आहे. ते नॅचरली 6-7 प्रकारचे हे सायटोकायनिन नॅचरली सापडतात. आर्टिफिशियली सुद्धा केमिकल लॅबोरेटरी मध्ये केलेले आहेत. आणि आर्टिफिशियल जे सायटोकायनिन आहे त्याला शॉर्ट फॉर्म वापरला जातो 6BA. आर्टिफिशियल जे तयार केलं जातं त्याला 6BA म्हणतात. ऍक्च्युअली याचा फुल फॉर्म आहे 6 बेन्झिल ऍडेनिन. तर 6 बेन्झिल ऍडेनिन असं याच्यामध्ये या ठिकाणी सिंथेटिक किंवा आर्टिफिशियल सायटोकायनिन याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं जातं. तर सायटोकायनिनचा आपण याच्यामध्ये या ठिकाणी स्टडी करतो. मग असे सायटोकायनिन आपल्याला बनानामध्ये पण सापडतात. बघा बनानाचा प्लॅंट बघा अगदी 6-7 महिन्यामध्ये आपल्या डोक्याचे पुढे वाढलेलं असतं, कारण त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय फास्ट सेल डिव्हिजन झाले असते. टोमॅटोचं बघा वाढ त्यांची अतिशय फास्ट असते. ज्याची वाढ फास्ट असते त्याच्यामध्ये नेहमी जास्त काय असतं? सायटोकायनिन. कारण सेल डिव्हिजन झालं तर सेलचा नंबर वाढेल, मग इलॉंगेशन वाढेल, मग ऑर्गन, मग सिस्टीम, आणि मग प्लॅंटची बॉडी डेव्हलप झाली असते. म्हणजे जिथं सेल डिव्हिजन फास्ट आहे तिथं सायटोकायनिन आहे असं लक्षात घ्या. मी आता सांगितलं मेज असेल, इव्हन दो याच्यामध्ये बनाना असेल, ऍपल असेल, टोमॅटो असेल, किंवा आता मी सांगितलं कोकोनट मिल्क आहे, कोकोनट एंडोस्पर्म आहे, त्या सगळ्याच्या मध्ये या ठिकाणी सायटोकायनिन जे आहे ते याच्यामध्ये या ठिकाणी जास्त असतं. आणि नॅचरली साधारणपणे 6 ते 7 प्रकारचे हे अमायनो ऍसिड किंवा 7 प्रकारचे सायटोकायनिन सांगितले जातात. ते आता सांगितलं प्लॅंट मध्ये सापडतात. आणि आर्टिफिशियली म्हणलं तर हा 6 बेन्झिल ऍडेनिन नावाचा याच्यामध्ये सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तो केमिकली आपण लॅबोरेटरी मध्ये याच्यामध्ये या ठिकाणी तयार केला. आता ह्याचे रोल काय, फिजिओलॉजिकल रोल आणि ऍप्लिकेशन काय असतील? तर सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचा फिजिओलॉजिकल रोल काय? इट इज द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर द सेल डिव्हिजन. It is not only responsible for cell division, it is also responsible hormone for the cell elongation. पेशीची वाढ तर होणार नाही, पण पेशीच्या वाढीच्या बरोबर सेलची एनलार्जमेंट जी आहे ती सुद्धा याच्यामध्ये होत असते. दुसरं, आपण जर का असे टिश्यू कल्चरचे एक्सपेरिमेंट करत असेल तर टिश्यू कल्चरचे एक्सपेरिमेंट म्हणजे 50% ऑक्सिजन आणि 50% सायटोकायनिन घेतलं.
मग या कॅलस पासून तयार होत असतं प्लॅन्ट लाईक दिस. पण याच्यामध्ये समजा जास्त प्रमाणामध्ये जर सायटोकायनिन घेतलं, जास्त प्रमाणामध्ये जर सायटोकायनिन घेतलं तर त्या कॅलस पासून शूट तयार होऊ शकतो लवकर. म्हणजे काय झालं की समजा असं विचार करूया की हा टिश्यू कल्चरचा एक्सपेरिमेंट आहे. टिश्यू कल्चरच्या एक्सपेरिमेंट मध्ये काय करतात बघा. आता उदाहरणार्थ आपण असं विचार करूया की या टोबॅकोचं पान घेतलंय शास्त्रज्ञांनी, तर यातला अगदी छोटासा भाग त्यांनी कट केला. हा भाग कट करून एका मीडियम मध्ये टाकला, न्यूट्रिएंट मीडियम मध्ये NPK, CA, MG हे सगळं सायटोकायनिन टाकलं. ओके, इथं तयार झालं कॅलस. आता हा तयार झालेला कॅलस त्यांनी अशा एका मीडियम मध्ये टाकला की जिथं जास्त सायटोकायनिन आहे आणि कमी ऑक्सिजन आहे. तर काय होईल, फक्त सुरुवातीला इथे शूटच तयार होईल. रूटची डेव्हलपमेंट अतिशय कमी किंवा नंतर. थोडक्यात तुम्ही लक्षात काय ठेवायचंय, दिस इज द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर द शूट डेव्हलपमेंट. शूटची जी डेव्हलपमेंट आहे ती याच्यामुळे या ठिकाणी जास्त होऊ शकते. हा एक भाग याच्यामध्ये आहे. बड किंवा जे शूट असतात त्याची डेव्हलपमेंट याच्यामुळे या ठिकाणी जास्त होऊ शकते. हा एक भाग याच्यामध्ये आहे. दुसरं लॅटरल बड जे असतात, त्या लॅटरल बडची जी काही ग्रोथ आहे तीही याच्यामुळे या ठिकाणी होऊ शकते. पण हे हार्मोन जे आहे हे सगळ्या दृष्टीने वनस्पतीच्या वाढीलाच उपयोगाला या ठिकाणी असतं. हा एक भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑक्झिनमुळे आलेला जो अपायकल डॉमिनन्स असतो, ऑक्झिनचा अपायकल डॉमिनन्स मी त्या दिवशी सांगितलं होतं की ऑक्झिन शेंड्याकडे असतं. शेंड्यामध्ये जोपर्यंत हार्मोन आहे तोपर्यंत खालचे बड काय होत नाहीत, रुजत नाही. आणि म्हणून आपण काय करत असतो, प्रूनिंग, शेंडे छाटायचं काम करत असतो. शेंडे छाटले की आपण खालनं फुटतं. मी हरभऱ्याचं उदाहरण सांगितलं की हरभरा फुटला की खालनं फुटलेला असतो, तर आपण ऑक्झिन काढून टाकतो. अपायकल डॉमिनन्स जो ऑक्झिनमुळे येत असेल त्यावेळेस जर आपण सायटोकायनिन स्प्रे केलं तर शेंडा फुटायची गरज येणार नाही. हा सायटोकायनिन तिथं अपायकल डॉमिनन्स जे असेल त्याला ओव्हर करतो, कंट्रोल करू शकतो. तो एक भाग याच्यामध्ये आहे. सिमिलरली दिस इज द हार्मोन रिस्पॉन्सिबल टू ओव्हरकम द ऍब्सेशन अँड सीनेसन्स. सीनेसन्स म्हणजे एजिंग. पान हिरवं असेल तर पिवळं होणार, वाळणार आणि पडून जाणार, ही एजिंग झाली. ते उरलेले जो हार्मोन आपण बघणार आहे त्याच्यामुळे होत असतं, एस्पेशली ऍप्सिक ऍसिड मुळे होत असतं. ऍप्सिशन ऍप्सिक ऍसिड मुळे होतं. ऍप्सिशन म्हणजे काय, तर हे समजा खोड आहे आणि समजा ही फांदी किंवा पान आहे असं आपण समजू. तर ऍप्सिटिक ऍसिड मुळे ह्या दोघांच्या मध्ये अशी एक भिंत तयार होते, वॉल. ही वॉल काय काम करते, इथं जायलेमध्ये असणार वॉटर इकडे येत नाही, इकडं असणं तयार झालेलं अन्न इकडे येऊ देत नाही, अशी भिंत तयार होते. आणि मग या पानाचा सप्लाय बंद होतो. पाण्याचा सप्लाय या लिपचं स्टॉप झालं. मग पान काय होईल, ड्राय व्हायला लागेल, येलो होईल, फॉल होईल. दिस इज ऍब्सिशन अँड सीनेसन्स. तर हे ऍब्सिशन अँड सीनेसन्स हे कमी करायचं, डिले करायचं जे काम असेल तेही याच्याकडून या ठिकाणी केलं जातं. अँड दिस इज फर्स्ट रिपोर्टेड बाय रिचमंड, म्हणून ह्याला नाव देतात रिचमंड लँग इफेक्ट. रिचमंड लँग इफेक्ट म्हणजे काय, तर जे सीनेसन्स आणि डिलेचे जी काही ऍब्सिशनची प्रक्रिया आहे ती डिले करायची. उदाहरणार्थ समजा असा विचार करू की समजा आपल्याला टोमॅटोचं पीक आपण घ्यायला, टोमॅटोचा समजा सीझन संपत आला, बहार संपत आला, फुलं संपत आली आणि मार्केट व्हॅल्यू वाढायला लागली. मग त्याची वाढ झाल्याशिवाय फुलं येणार नाही. पण नॅचरली ते प्लांट आता डिले व्हायला लागले, या ऍब्सिशन करायला लागले, सिनेसन्स व्हायला लागले. मग त्यावेळेस समजा हे आपण फवारलं तर आपण 18 दिवस ते वाढायचं कमी होतं, वाढ पुन्हा व्हायला लागते, सिनेसन्स कमी व्हायला लागतं, एजिंग कमी व्हायला लागतं. म्हणजे याला म्हणायचं रिचमंड लँग इफेक्ट. तर रिचमंड लँग इफेक्ट दाखवणारा हार्मोन म्हणून सुद्धा या हार्मोनकडे याच्यामध्ये या ठिकाणी बघितलं जातं. तर तो एक भाग आहे. सिमिलरली रिस्पॉन्सिबल हार्मोन फॉर द ब्रेकिंग द सीड डॉर्मन्सी. जी डॉर्मन्सी असते
ती ब्रेक करायचं काम. म्हणजे काही बिया लवकर रुजत नाही. हवा चांगली असते, त्या जमिनीमध्ये पाणी आहे, बी पण चांगलं आहे, पण काही कारण असतात म्हणजे इमॅच्युअर एम्ब्रियो अजून काही कारण असतात, त्यामुळे बी रुजण्याची प्रक्रिया थोडी लांबली जाते. अशा वेळेस समजा आपण हे जर हार्मोन सायटोकाईन जर स्प्रे केलं तर त्या बिया रुजण्याची शक्यता वाढलेली असते. तर ह्याला म्हणायचं ब्रेकिंग द सीड डॉर्मन्सी. हा एक भाग याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. आणि सिमिलरली दिस इज द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर मी सांगितलं सेल डिव्हिजन, म्हणजे एस्पेशली सेल डिव्हिजन मध्ये जे आरएनए सिंथेसिस असतो ते आरएनए सिंथेसिस सुद्धा याच्यामुळे या ठिकाणी वाढलेलं असतं. आता या सगळ्याकडे बघा, हे सगळे जे रोल आपण याच्यामध्ये या ठिकाणी शिकलेलो आहे ते सगळ्या रोलमुळे वनस्पतीची काय होते, वाढच होते. आता या सगळ्यामध्ये तुम्ही एक नीट बघितलंय का बघा, इथं आपण कुठेही पार्थेनोकार्पे हा रोल लिहिलेला नाही, पण ह्याच्या अगोदरच्या 2 हार्मोन मध्ये आपण काय शब्द वापरलाय, पार्थेनोकार्पे. म्हणजे ह्याचा फळ पिका जे फळाचं जे काही फॉर्मेशन आहे विदाउट फर्टिलायझेशन त्याला पार्थेनोकार्पे आपण म्हणतो. तो त्या 2 हार्मोनचा रोल आहे. ऑक्सिन आणि जिबरलिनचा तुम्ही रोल समजू शकता, पण सायटोकायनिन मध्ये हे रोल सांगता येत नाही. तर हे तिसरं हार्मोन लक्षात घ्या, याचं नाव काय आहे, सायटोकायनिन. सायटोकायनिनचे शॉर्ट फॉर्म लक्षात घ्या, सीके. हे ग्रोथ प्रमोटर आहे. नॅचरली हे शूट अपायकल मेरिस्टेम, रूट अपायकल मेरिस्टेम, लीव्हज किंवा जे काही बर्ड्स वगैरे असतात त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळतं. लेथाम नावाचा जो काही सायंटिस्ट आहे त्यांनी हे पहिल्यांदा याचं टर्म सांगितली की असा हार्मोन असेल तर त्याला नाव द्या सायटोकायनिन. कारण हे हार्मोन सेल डिव्हिजन मध्ये सापडतंय. सेल डिव्हिजन मध्ये जी सायटोकायनेसिस ची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये हा रोल आहे. मग सायटोकायनेसिस म्हणजे काय, तर समजा हा सेल आहे, हा एक न्यूक्लियस आहे. काय होतं, एका न्यूक्लियस पासून सुरुवातीला 2 न्यूक्लियस होतात, त्याला आपण कॅरिओकायनेसिस म्हणतो. मग 2 न्यूक्लियस झाले की मधलं डिव्हिजन कशाचं होतं, सायटोप्लाझम. हे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझमचं काम कोण करतं, म्हणून याला म्हणतात सायटोकायनिन. कारण ह्या प्रक्रियेला नाव काय आहे, सायटोकायनेसिस. म्हणजे सायटोकायनेसिस मुळे सेल डिव्हिजन होणार आहे. ओके, मग याची डिस्कव्हरी ही स्कूलर आणि जे काही स्कूल आणि मिलर आहेत त्यांनी केली. मी सांगितलं ही ऍक्सिडेंटल डिस्कव्हरी. ते टोबॅकोच्या प्लॅंटचा हा जो काही न्यूट्रिएंट मीडियम आहे ते तयार करायला लागले. की काय, कारण प्रत्येक प्लॅंटचा न्यूट्रिएंट मीडियम वेगळा असतो. शुगर कॅनचा वेगळा आहे, पोटॅटोचा वेगळा आहे, टोमॅटोचा वेगळा आहे, तसं याचा पण वेगळा आहे. मग त्याची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट वेगळी असताना करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की कोकोनट मिल्क ऍड केला याच्यामध्ये की कॅलस फार लवकर तयार होतं, डिफरन्सिएशन फार चांगलं होतं, कॅलसची डेव्हलपमेंट फार चांगली होती. त्यामुळे त्यांनी सांगितलं की सेल डिव्हिजन फास्ट होत असलं पाहिजे. आणि मग ते सायटोकायनिन सेल डिव्हिजन साठी ह्याच्यावर शिक्का बसला आणि मग तिथून सायटोकायनिन जे आहे ते ह्याच्यामध्ये या ठिकाणी वापरलं गेलं. त्यांनी ते कोकोनट मिल्क मध्ये सापडणारे जे आहे त्याला नाव दिलं कायनिन. कोकोनटचं जे मिल्क आहे, कोकोनट मिल्क आणि एंडोस्पर्म हे 2 नाव वेगळे. कोकोनट एंडोस्पर्म म्हणजे शहाळ मराठीमध्ये म्हणायचं. कोकोनट मिल्क म्हणजे कोकोनट घ्यायचा, क्रश करायचा आणि त्याचं जे काही चीक आपण म्हणतो, दूध म्हणतो मराठीमध्ये त्याचं, ओके, पांढरं, तर ते म्हणजे सायटोकायनिन. दोघांच्या मध्ये सायटोकायनिन असतं. तर कायनेटिन हे त्यांनी त्या मिल्क मध्ये, कोकोनट मिल्क मध्ये सापडण्याचं नाव दिलं. केमिकल अनालिसिस केलं, लक्षात आलं की ते काय आहे, 6 परफ्युरिल अमायनो प्युरिन आहे. 6 परफ्युरिल अमायनो प्युरिन 7 प्रकारचे त्यांना सापडले. कोकोनट मध्ये सापडलं, मेज मध्ये सापडलं, ऍपल मध्ये सापडलं, असे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ते प्लॅंट मध्ये सायटोकायनिन सापडले. पण त्यांनी केमिकली नॅचरली हे सगळे सापडले. मेज मध्ये त्यांनी नाव दिलं झियाटिन. झियाटिन नाव कसं तयार झालंय, तर झियामेज असं मेजचं नाव आहे, बायोलॉजिकल नाव आहे झियामेज. झिया म्हणजे त्याचा जीनस आहे आणि मेज ही काय आहे, त्याची स्पेसिस आहे, त्याच्यावरून नाव काय दिलं, झियाटिन. हे नाव लक्षात घ्या. कायनेटिन हे नाव कोणत्या बनलंय, कोकोनट सटल्या सायटोकायनिन साठी. झियामेज मध्ये झियाटिन सापडलं. आर्टिफिशियली तयार केलं.
सध्या आर्टिफिशियली खूप मोठ्या प्रमाणात ओळखलं 6BA नावाने सध्या ओळखलं. 6BA चा लॉंग फॉर्म आहे 6 बेन्झिल ॲडेनिन. रोल काय काय तरी रोल आहे सेल डिव्हिजन आणि सेल एलॉंगेशन मध्ये फार मोठा रोल आहे. सायटोकाइनिन जर आपण या टिश्यू कल्चर मध्ये जास्त वापरलं तर सीड फॉर्मेशन लवकर होईल, रूट फॉर्मेशन नंतर होईल. लॅटरल बॉडची वाढ यामुळे चांगली होते. आपल्याला डॉमिनन्स ओव्हरकम करता येतो, कमी करता येतो. ऍब्सिशन आणि सिनेसन्स हे कमी होतं, रिव्हर्स करता येतं. त्याला रिचमंड लॅग इफेक्ट असं नाव आहे. डॉर्मन्सी ब्रेक करता येते बॉडची. आणि आरएनए सिंथेसिस मध्ये की जे या सेल डिव्हिजन मध्ये जबाबदार आहे. सेल डिव्हिजन साठी हे सगळं लागतं. डीएनए डेव्हलप व्हावं लागतं, आरएनए डेव्हलप व्हावं लागतं, प्रोटीन डेव्हलप व्हावं लागतं. ते आरएनए सिंथेसिस सुद्धा हे करतं. म्हणून याला म्हणतात सेल डिव्हिजन साठी जबाबदार असणारा हार्मोन दॅट इज कॉल्ड एज द सायटोकाइनिन. काय डाऊट याच्यामध्ये? काय अडचण? व्हिडिओ स्टॉप करू. 20 मिनिटं झाले का?